हॅलो गावदेवी मित्रमंडळ आयोजित आपला ट्रॉफी 2017 आणि आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीचा तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे। अर्थातच प्रेमनाथ 11 पूर्वी विरुद्ध वाशी केसीसी वासी आणि प्रेमनाथ 11 पूर्वी या दोन टीम एकमेकांच्या समोर झुंजतात। आपण बघतोय आजच्या दिवसा रात्रीच्या पहिल्या फेरीचा तिसरा सामना सुरू आहे। वाशी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले मुरबी संघाला पहिला चेंडू मनोज कराकोरचा पहिला चेंडू आपण बघतोय गल्लीमध्ये चाललाय। एक धाव मिळती आहे पंचांचा बाईंचा इशारा आणि या बाईंच्या रूपात मुरबी संघाच्या विरोधात केसीसी वाशी संघाला एक धाव मिळती आहे। मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की आपल्या बाईक या अथवा 4 व्हीलर्स पूर्वीचे सन्माननीय महेंद्र शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की आपल्या या ठिकाणी स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं। महेंद्र पाटील साहेब आपलं स्वागत। सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया जे या सामन्यासाठी उपस्थित आहेत आणि बाईक्स आणि 4 व्हीलर्स ज्यांच्या आहेत त्यांनी अगदी शिस्तीमध्ये लावाव्यात, वाकडे तिकडे लावू नका जेणेकरून दुसरा त्रास होणार नाही। सन्माननीय श्रीकांत शेठ पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। विश्वास कधी कधी असं विश्वासाने बोलावं लागतं। पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय, उशिरा आलेला 1 चेंडूचा खेळ संपलाय। 2 चेंडूचा खेळ संपलाय। मनोज खरावकरचा हा चेंडू तेवढा चांगला फटका सरळ जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या जवळ। तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे। ते मुरबी संघाचं क्षेत्ररक्षक प्रताप नावडेकर याच्याकडून पण बघतोय नाणेफेकीचा कॉल जिंकलाय प्रेमनाथ 11 मुरबी संघानं निर्णय घेतला। पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते केसीसी जी डे टुर्नामेंट झाली चॅम्पियन ट्रॉफीची चॅम्पियन टीम वाशी या टीमच्या बरोबर खेळते। या परिसरातले नसून रायगडमध्ये एक दिग्गज संघ म्हणून ज्या संघाची गणना होते असा प्रेमनाथ 11 मुरबी संघ या 2 टीमच्या दरम्यान एक लढत प्रेक्षकांना बघायला मिळते आहे। त्यांच्या 22 धावेचा इशारा येतो आणि या बाईंच्या मदतीनं त्या ठिकाणी धावसंख्या होती ती वाशी संघाची। अर्थातच बिनबाद 3 धावा बाईंच्या रूपात 2 धावा मिळाल्या। अशा रीतीने एकूण 3 धावा धावफलकावरती येतात। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीचा तिसरा सामना सुरू आहे। हा चेंडू सुंदर गोलंदाजी मनोज करावकर जबरदस्त गोलंदाजी करतो आपण बघतोय। पण इथे मात्र या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही असं वाटतं विश्वास पाटील की त्रिफळाची झाला की काय फलंदाज, पण तसं काही घडलं नाही आणि परंतु चेंडू विरुद्ध गेला। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती मनोज करावकर जो या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला। मुरबी संघात निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, या निर्णयाला खरा उतरलाय तो मनोजचा हा चेंडू जबरदस्त फटका, डोळ्याचे पारणे फेडणारा फटका, सरळ जातो टीम एक्स्ट्रावर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार। हा म्हणता चौकार। धन्यवाद ठीक आहे मास्टर। आपण बघतोय संदीप वास्कर पीटीसीचे फाउंडर मेंबर संदीप वास्कर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सगळी त्यांची टीम आहे, आनंद तारेकर असेल सगळी टीम त्यांची या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय। घर बसल्या प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येतोय। अगदी सुंदर अशी क्लॅरिटी असलेली ही पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट मध्ये प्रेक्षकांचाही आम्हाला कॉल येत आहेत की सुंदर क्लॅरिटी आहे, चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत जातोय। ॲडव्होकेट अविनाश भोईर हे आमच्या समोर बसलेत। पण बघतोय अविनाश भोईर यांनी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफी दिल्या। डे मॅच मध्ये सुद्धा चॅम्पियन ट्रॉफीला सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या मिळाल्या होत्या आणि या नाईट टुर्नामेंटमध्ये आमदार ट्रॉफीमध्ये सुद्धा आपण या त्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या बघतोय। त्या ॲडव्होकेट अविनाश भोईर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय। गोलंदाज तयार आहे। प्रताप नावडेकरचा हा चेंडू यष्टीरक्षकाला चकावतोय पण फेकी थोडीशी खराब, परंतु चांगला कमबॅक बघायला मिळते या चेंडूवरती। या चेंडूवर पंचांचा उस्मान पटेल जे पंच आहेत त्यांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय आणि वाईट पहिल्यांदा वाईट पडला आणि त्यानंतर फलंदाज धावचीत
म्हणजे एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली. पहिला वाईट चेंडू पडला खरा, पण नॉस्ट्रायकर एंडला धावचीच्या रूपात पहिली विकेट या ठिकाणी गमावली ती केसीसी वाशी संघानं. तमाम प्रेक्षक आपण बघतोय अजनबी ओळ्याचे बरेच खेळाडू आता येत आहेत. अजनबी ओळ्याचे प्रतीक पाटील एक हा फलंदाज आणि त्यानंतर मला वाटतं नावडे आणि अजनबी ओवळे या दोन बलाढ्य संघादरम्यान चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळाली. पण याच्या अगोदरचा सामना अगदी चांगला झाला. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये चित्तथरारक सामना, शेवटच्या क्षणापर्यंत अगदी कोण जिंकणार कोण हरणार हे सामना कठीण गोल बसलेला सामना. तो निर्णायक क्षणी दुर्वा 11 तळोजे संघाने जिंकला आणि एक पाऊल पुढे टाकलंय. प्रथम या मैदानावरती मुरबी सारखा बलाढ्य संघ या परिसरात पनवेल तालुक्यामध्ये खालापूर, कर्जत, उरण अशा 4-5 तालुक्यामध्ये रायगडमध्ये रायगड ग्रामीणमध्ये ज्या टीमचं नाव आहे आणि वाशी म्हणजे नवी मुंबईतील सगळ्यात ताकदवान टीम आहे. त्या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली ही लढत आहे. दोन चेंडू टाकते गोलंदाज प्रताप नावडेकर. निर्धाव धावफलकामध्ये कुठेही बदल नाही. कल्पेश मला सांगतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 1-8. 1-8 अतिशय चांगलं आयोजन. चारही बाजूला प्रेक्षकांनी खचाखच स्पर्धेचं मैदान. एवढं चांगलं आयोजन या आमदार ट्रॉफी मध्ये. हा चेंडू सुंदर फटका दीपेक्षा कवल सीमा पार होणार यात मात्र शंका नाही आली. माहिती किट षटकार नक्कीच टुर्नामेंटचा हा 11वा षटकार नितीन सुतार त्या ठिकाणी बाद झालाय आणि आता योगेश भगतनं मारला एक जबरदस्त फटका ज्याला कॅरो या नावानं ओळखलं जातं. पण आपण बघताय विश्वास पाटील उमेश भोईर आलाय वनडाऊनला जो प्रतीक्षा करतोय फलंदाजीची. एकूण धावसंख्या होती धावफलकावरती ती 1-14. सुंदर आणि देखणा फटका बघितला अविनाश आपण जो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून मारला. सगळ्या प्रेक्षकांचे क्रिकेटचं एक सौंदर्य बघायला मिळालं. क्रिकेटचा एक चांगला फटका, एक तंत्रशुद्ध फटका बघायला मिळाला ज्याच्यावरती 6 धावा आपण बघितल्या. पण गोलंदाज प्रताप नावडेकरनं या वेळेस मात्र थोडासा खराब चेंडू टाकला. त्याचा खरपूस समाचार घेतोय तो योगेश भगत. योगेश भगत अर्थात गॅरो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रताप. हा चेंडू यॉर्कर राईटचा चेंडू होता. लॉंग ऑफ सीमा पार होणार. वन बाउंड डायरेक्ट. येस येस येस. सो 4 धावा मिळत आहेत. इथे मला असं वाटतं की 4 धावा आहेत पण सरपंच आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत. त्यामुळे ते जोपर्यंत बोलत आहे तोपर्यंत आपण बोलणं चुकीचं अविनाश. त्यामुळे पंचायत सांगितलं की या 4 धावा आहेत आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 18 धावा धावफलकावरती लागतात. विश्वास 18 धावा लागतात. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी MLA ट्रॉफी आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं आयोजित केलेली ही MLA ट्रॉफी आणि या MLA ट्रॉफीचा हा सुरू असलेला 3रा सामना. हा चेंडू बॅकफूट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसवला प्रताप नावडेकरनं. सुंदर गोलंदाजी करतोय प्रताप नावडेकर. एक षटकार एक चौकार जरी बसला असला विश्वास तरी आता विश्वास त्यानं पुन्हा संपादित केलाय तो मुरबी संघाचा विश्वास. तत्पूर्वी मुरबी गावचे मुरबी टीमचे पॅकर जनन म्हात्रेने विनंती आहे की त्याने तातडीनं व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. नक्कीच व्यासपीठावरती आपण बोलूया. पंचांचा षटकाराचा इशारा 6 धावांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी फुलटा चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. चांगले जर चेंडू टाकले तर मोठे फटके बसणार नाही. ते ओळखायला पाहिजे प्रताप नावडेकरनं. पण प्रतापनं खराब गोलंदाजी केली. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या केसीसी वाशी संघाच्या 24 धावा. धन्यवाद डीजे. पहिली काय चेंडू गेलाय तर चेंडू पूर्वावा आपण बघतो. एक षटकार बघायला मिळाला आणि 24 धावा मला कल्पेश सांगतोय 24 धावा धावफलकावरती येत आहेत आणि अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळाली आतापर्यंत. कुलदैवत क्रिकेट क्लब वाशी केसीसी अर्थात कुलदैवत क्रिकेट क्लब वाशी यांच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटक मनोज तरावकर आला घेऊन त्याने 7 धावा दिल्या पण प्रताप नावडेकर बाद ठरला.
प्रताप नावडेकरच्या फलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण केलं. प्रताप नावडेकरच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंगड्या उडवल्या. आपण बघितलं 2 षटकार 1 चौकार मारला प्रताप नावडेकरला. पण प्रताप आता चांगले चेंडू टाकण्याची गरज आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकून तो निर्णय घेतलाय, त्या निर्णयाला खरं उतरवणं गरजेचं आहे ते प्रतापला. पण प्रताप थोडासा अपयशी ठरलाय. आपण बघतो या दरम्यान रोहन भोंगाजी जे ओळे टीमचे जबरदस्त यंग खेळाडू आहेत तेही या ठिकाणी आलेत. ओळे टीम हळूहळू येते. त्याचबरोबर रायगड टेनिस क्रिकेटचे जे प्रेसिडेंट आहेत संतोषजी म्हात्रे तेही मला वाटतं थोड्याच वेळा त्या ठिकाणी येतील. संदीप आमचे त्या ठिकाणी बसले. सगळ्यांचं आपण स्वागत करूया कारण एक चांगली स्पर्धा इथे बघायला मिळते. तिसरा सामना सुरू आहे. प्रताप तयार आहे. प्रतापचा हा चेंडू चांगला फटका, जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. योगेश भगतच्या फलंदाजीमधून सुंदर फटके मारलेत योगेशच्या, तंत्रशुद्ध फलंदाजी. आणि अशा रीतीने 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डॅनी. गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2017 एक चांगलं आयोजन. विश्वास पाटील आपण बघता या ठिकाणी अतिशय देखणं असं आयोजन केलंय. डे टुर्नामेंट मध्ये जशी चॅम्पियन ट्रॉफी आपण बघितली त्याच पद्धतीनं नाईट मध्ये 4 छान लावले त्या आयोजकांनी. अतिशय देखणी स्पर्धा आज अगदी कडक लॉट आहे. सगळे रथी महारथी सगळ्यात चांगल्या टीम्स या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातल्या 2 टीम्स खेळतात. रायगड मधल्या 6 दिग्गज संघ या ठिकाणी उतरत आहेत आणि एकमेकांच्या समोर झुजतात. पहिला सामना आपण बघितला एकतर्फी सामना बघायला मिळाला. ज्या सामन्यामध्ये पोसरी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. कामोटे संघाने त्यांना पराभवाची धूळ चारली खरी, पण त्यानंतर सामना अगदी देखण्यासारखा बघण्यासारखा झाला. ज्या सामन्यामध्ये कोणालाही असं वाटलं होतं की हा सामना एवढ्या क्षणापर्यंत जाईल. सगळ्या प्रेक्षकांना वाटलं की उस्मान पटेल हा सामना लवकर संपेल. पण असं जर का आपल्या मनासारखं घडलं असतं तर रात्रभर जागरण करून या क्रिकेटचा खेळ या प्रेक्षकांनी बघितला नसता. अनिश्चिततेने भरलेल्या खेळामध्ये कधी काय घडतं याचं एक ज्वलंत उदाहरण आपण मागच्या सामन्यात बघितलं. पण या सामन्यात असं घडेल का हे पाहणंही तेवढंच कौतुकाचं आहे. पहिली 2 षटकं संपली आहेत आणि धावफलकावरती धाव आहे त्या 28. नवीन गोलंदाज जादुई फिरकी गोलंदाज नरेश भोईर तयार. नरेश भोईर एमआयडीसी एड कडून 12 करण्यासाठी तयार. नरेश भोईरची गोलंदाजी आपलातून गोलंदाजी तुफानी गोलंदाज आहे तो नरेश भोईर. पण या सामन्यात पहिला चेंडू नरेश भोईरचा टप्पापर्यंत झपकन 10 मिनिटं थांबली, 10-15 मिनिटं. सन्माननीय दिलीप शेठ कोपरकर माजी सरपंच यांच्याकडनं प्रत्येक षटकावर 100 रुपये आले. हा चेंडू नरेशचा गोलंदाज. नरेश चांगली गोलंदाजी करतोय. आपण बघतोय एक जादुई फिरकी गोलंदाज हातामध्ये बराच मोठा टर्न असणारा हा गोलंदाज यावेळेस मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. प्रताप नावडेकरच्या गोलंदाजीवरती 21 धावा येऊन सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. पण त्यानंतर कुठलाही आपलं मानसिक संतुलन ढळून देता या नरेश भोईरने चांगली गोलंदाजी केली 2 चेंडू. नरेशचा हा चेंडू जोरदार अपील करतायत. आपण बघतो यष्टीरक्षक बंटी ठाकूर जोरदार अपील करतायत पण पंचांनी अपीलला फेटाळलं आणि अशा रीतीनं धावफलकामध्ये 1 धाव मिळती आहे. धावा होत आहे त्या 29 धावा. 29 धावा. प्रेमनाथ इलेव्हन मोरबी आणि केसीसी वाशी या 2 टीम एकमेकांच्या समोर झुलत आहेत. दोन्ही बलाढ्य टीम आहेत, दोन्ही ताकदवार आहेत. 100 बढ़कर 1 दोन्ही टीम आहेत. त्यामुळे कोण जिंकणार कोण होणार हे सांगणं कठीण आहे. पण असं क्षेत्ररक्षक जर का झालं तर धावा जास्त होणार हे ओळखणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांनी 22 रुपयांच्या होण्या पण 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे कुलदैवत क्रिकेट क्लब वाशी अर्थात केसीसी वाशी संघाची 1-33 धावा. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आम्ही बघतोय. अतिशय चांगली क्लिअरिटी. पण इथे मात्र नरेश आपण बघतोय जोरदार अपील केलं जातं आणि फलंदाज बाद होतोय आणि हा दुसरा हादरा मिळतोय. बाद होणारा फलंदाज उमेश भोईर. ही सलामीची जोडी या ठिकाणी योगेश अजूनही मैदानावरती आहे. उमेश हा 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज. एकही धाव न करता तंबूची वाट पकडतो आणि हा दुसरा फटका मिळाला तो या ठिकाणी वाशी संघाला. चेतन शिंदे बाईक जी इथे
चॅम्पियन ट्रॉफीला जी बाईक होती त्या बाईकचा हिरो आहे तो हा फलंदाज चेतन शिंदे. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज चेतन शिंदे नाव स्ट्रायकर एंडला, तर योगेश भगत स्ट्रायकर एंडला, पण गोलंदाज आहे नरेश भोईर. एक चांगला गोलंदाज. यावेळेस मात्र नरेशला नजर लागली तर चेंडू थोडासा बाहेर फेकला, पण त्या जावेद फरीद सरांच्या वाईट चेंडूचा इशारा आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं तिसरं षटक सुरू असताना वाशी संघ पोहोचलाय तो 34 वरती. हा चेंडू सुंदर फटका मिडविकेटच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्या अगोदर चेंडू सीमा पार होतोय आणि हा मस्त असा षटकार 6 धावांच्या बरोबरीनं 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा 2:40, पण अजूनही येणारे 2 षटकं शिल्लक आहेत. काय घडणार, काय बिघडणार या 2 षटकामध्ये? कमबॅक करतील का मुरबी संघाचे गोलंदाज? कमीत कमी 50-55 आज जर रोखलं तर सोपं असेल त्यांच्यासाठी काम. तशी गोलंदाजी येणाऱ्या 2 षटकात होणार का हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती विश्वास पाटील. धन्यवाद विजय. आजच्या रणजीतील हा तिसरा सामना आपण पाहतोय तो मात्र KCC वाशी आणि कैलासवासी प्रेमनाथ 11 मुरबी या 2 संघादरम्यान जर विचार केला आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये धावा जमा केल्या ते मात्र 40 धावा आतापर्यंत धावागती लागल्या. त्याच्या KCC वाशी संघाचा जर विचार केला आपण, अभिषेक बरेचसे स्टार खेळाडू इथं आज खेळले, मग बारक्या कांबळे असेल किंवा मग उस्मान पटेल, मयूर पाटील किंवा जीत भोईर असेल, परंतु हे सर्व स्टार आहेत आज इथे फेल झाले. मी म्हणेन त्याच्यात काही सारीशी कामगिरी आज इथे त्यांना करता आली नाहीये, परंतु ह्या जो स्टार खेळाडू या संघातील आहे योगेश भगत अर्थातच ग्यारो हा जबरदस्त फटका. चेंडू गेला केतनचा हा फटका, चेतन शिंदेचा हा फटका, चेंडू सरळ गेला लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार. आल्या पहिल्या चेंडूवरती चेतन शिंदेने आपले इरादे स्पष्ट केले. षटकार मारून परत दुसरा चेंडू गोलंदाज विकी पाटीलचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, परंतु तेवढं चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो फलंदाज चेतन शिंदेनं जर विचार केला याच मैदानावरती अभिषेक चॅम्पियन्स ट्रॉफी ठेवली होती. त्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज मालिकेवरचा पुरस्कार ह्या फलंदाजांना पटकावल्या होत्या. 47 धावा, माफ करा 47, लॉस ऑफ 2 विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू आला तर मात्र विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल तोपर्यंत अवधी होता. फलंदाजांमध्ये 1 धाव एकवटण्याचा ओंकार पाटील ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, ओमी असं त्याचं मी म्हणेन पेन तो ओंकार पाटील. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, परंतु अतिशय देखणं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय ते मात्र सूरज पाटीलच्या करवी. 2 धाव मात्र मिळत आहेत त्याच्या KCC वाशी संघाला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती मात्र 50 धावा. अर्धशतक मी म्हणेन धाव फलकावरती लागलंय ते ह्या KCC अर्थातच कुलदैवत क्रिकेट क्लब वाशी या संघात. हा चेंडू जबरदस्त प्रहार. फलंदाज यावेळी होता मात्र चेतन शिंदेचा बॅटमन निघाला. हा दुसरा खणखणीत षटकार. हॅलो, दरम्यान चेतन शिंदे
अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत 4 चेंडूंचा अभिषेक सामना केलाय आणि 15 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. परंतु पुन्हा एकदा हा चेंडू, आता मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये, ओंकार पाटील चेंडू खाली कोणती चूक करणार नाहीये. अशा प्रकारे फलंदाज चेतन शिंदे बाद तिसरा हादरा मिळतोय. तो मात्र केसीसी वाशी संघाला जबरदस्त झेल पकडलाय. तुम्ही म्हणेन या रायगडचा स्टार खेळाडू ओंकार पाटील. हॅलो, आज चेंडूमध्ये 15 धावांची बहरदार खेळी केली ती मी म्हणेन या चेतन शिंदेनं. परंतु आज प्रेक्षक अभिषेक ज्यासाठी आलेत, उस्मान पटेल असतील, जीत भोईर, केतन म्हात्रे, बारक्या कांबळे, मयूर पाटील यांची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत. परंतु ह्या सर्व फलंदाजांनी मी म्हणेन नाराज केलंय त्या प्रेक्षकांना. परंतु पूर्वी संघाचा एक स्टार खेळाडू ओंकार पाटील, ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक येत आहेत, त्याची फलंदाजी आता मात्र पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 बाद धावसंख्या मात्र धावपळावरती लागली. 56 धावा. साथी स्कोरर कल्पेश भोईर एक जबरदस्त स्कोरिंग आतापर्यंत ते करतायत. संतोष म्हात्रे यांना विनंती असणार आहे की आपण ओळखचे संतोष म्हात्रे यांना विनंती असणार आहे की त्यांनी, जर आपण इथं आला असाल अभिषेक, तर त्यांना आपण विनंती करूया की त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान गोलंदाजाचा वापर केला जातो. 5वा गोलंदाज तो मात्र नरेश भोईर. वैयक्तिक दुसरं सांगितलं पादो चेंडू घेऊन तो मात्र नरेश भोईर. परंतु हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला क्लिक केलंय. चेंडू गेला सरळ सीमा रेषेबाहेर चौकार. फलंदाज अभिषेक, फलंदाज थोडंसं वेगळं नाव आहे, लेवेंद्र म्हात्रे. लेवेंद्र म्हात्रेचा हातसाठी हा चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलाय ते मात्र लेवेंद्र म्हात्रेचा. मी म्हणेन या केसीसी वाशी संघाला बसणारा हा 4था हादरा 60 या धावसंख्येवरती. विजय प्रवीण भगत नौका फलंदाज आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु 7 धावा आतापर्यंत अभिषेक या धावपळावरती लागल्या त्या केसीसी वाशी संघाच्या. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जरी 10 किंवा 12 धावा जर जमा केल्या तर एक चांगलं टार्गेट मी म्हणजे सेट करेल हा वाशी संघ. तो मात्र त्यांच्या समोर असलेला हा बलाढ्य संघ, आमचे संदीप मामा नेहमीच म्हणतात किंवा मच्छिंद्र पाटील नेहमी म्हणतात की ऑस्ट्रेलिया संघ ज्या प्रकारे झुंज देतो त्या प्रकारची झुंज देण्याची क्षमता या मोरबी संघामध्ये आहे. परंतु हा चेंडू नौकाला फलंदाज प्रवीण भगतसाठी एक धाव मात्र मिळते. ती प्रवीणला एक धाव मिळते. या केसीसी वाशी संघाला धावसंख्येत मात्र भर झाली आहे. 61 धावा आतापर्यंत धावपळावरती लागल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा षटकांचा हा सामना सर्व खेळाडूंना मी, सर्व संघाच्या संघनायकांना सांगू इच्छितो की कंपल्सरी चेसिंग इथे असणार आहे. हा चेंडू आता मात्र जबरदस्त फटका. चेंडू मात्र गेलाय, गॅप सिलेक्शन केलं होतं, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेला तर मात्र सीमा रेषेबाहेर खणखणीत असा चौकार. अजनबी ओळे आणि जय हनुमान नावडे या 2 संघांना विनंती आहे की याच्या पुढचा होणारा सामना अजनबी ओळे आणि जय हनुमान नावडे या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण तातडीनं समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. परंतु हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फील केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग विथ द विकेट पाहायला मिळतीये या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावांच्या मदतीनं 67 वरती जाऊन पोहोचलाय तो हा
ती थोडी केसीसी वाशी संघ जबरदस्त आतापर्यंत विचार केला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. योगेश भगत अर्थातच गॅरो 16 चेंडूमध्ये 38 धावांची बहरदार खेळी आतापर्यंत केली आहे तिच्या योगेश ह्या फलंदाजानं. हा चेंडू आता मात्र बॅटचा आउटर रेंज घेऊन चेंडू मात्र सरळ गेला तो मात्र एस्टेशच्या हातामध्ये कोणतीच चूक करत नाहीये. फलंदाज बाद झाला तो मात्र योगेश भगत. 7 चेंडूमध्ये जर विचार केला 17 चेंडूमध्ये 38 धावांची भरदार केली गेली. त्याच्यामध्ये 4 चौकारांचा समावेश तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकांचा अभिषेक खेळ संपलाय. 5 षटकांचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये 67 धावा जमा केल्या त्या केसीसी वाशी संघानं. तर 68 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी या संघासमोर. अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा संघ. ओंकार पाटील, नरेश भोईर, मुकेश ठाकूर, बंटी ठाकूर, विकी पाटील असे नामवंत खेळाडू, रोशन पाटील चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. 68 धावा कशा येतील हे जाणण्या अगोदर मी रोहन भोईर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभाचे दिलीप सदाशिव कोपरकर यांचा सत्कार करायचा आहे. रोहन भोईर यांना विनंती करतोय की आपण दिलीप कोपरकर साहेब यांचा आपल्या शुभाचे सत्कार करायचा आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट प्रदान केल्या त्यांचा देखील आपण इथं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी नावडा संघाचा संघनायक आणि ओले संघाचा संघनायक आपल्या दुसरी पुकार असणार आहे. पहिलं षटक संपण्याच्या आतमध्ये आपण तिथे आलो नाहीत तर आपल्याला पॅनलला सामोरं जावं लागेल. मी म्हणेन अभिषेक अतिशय जबरदस्त आयोजन आहे. आयोजनाचे नियम अतिशय कडक आहेत. गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं पुनश्चा हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना आजच्या रणनीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र केसीसी वाशी आणि प्रेमनाथ 11 मुरबी या 2 संघादरम्यान पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला 67 धावा केल्या आणि 68 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र या मुरबी संघासमोर. मुरबी संघ त्याची ओळख आहे. या संतोष म्हात्रे साहेब आमचे अध्यक्ष रायगड टेनिस क्रिकेटचे त्यांचं देखील आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती एवढी विराजमान व्हायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. अतिशय नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. सुरू असलेला सामना 30 चेंडू आणि 68 धावांची गरज. केसीसी वाशी संघाने चांगली फलंदाजी केली परंतु आता मात्र टर्न आहे फलंदाजीचा तो ह्या मोरबी संघाचा. परंतु मोरबी संघ कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल, ओंकार पाटीलचा बल्ला बोलेल, ओंकार पाटीलच्या बॅटमनचा धावा येतील. कारण याच्या अगोदर आपण पाहिलं स्टार खेळाडूंच्या बॅटमन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. परंतु ओंकार पाटीलच्या बॅटमन धावा येतात की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. परंतु येतील की नाही याचं धावतोवर नायकासाठी घेऊन जातो. पुन्हा एकदा आमचे ॲडव्होकेट अभिषेक पाटील रसायन यांच्याकडे. धन्यवाद विश्वास. पूर्वी सन्माननीय बाळकृष्ण नेरुळकर यांना विनंती करतो की आपण मुरबीचे श्रीकांत पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही या गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2017 मध्ये स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी बघायला मिळतंय. फाउंडर संदीप वास्कर, सीओ किरण दळवी, नितेश कथारा, अक्षय भगत, वैभव पाटील, नरेश भोईर, केतन दळवी, स्नेहल कथारा, त्यानंतर निहाल मोरे, प्रशांत पाटील, विपुल केडी आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी PTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण दाखवते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. आणि एक चांगलं असं लाईव्ह आयोजन मी संतोषजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि बाळकृष्ण नेरुळकर यांना विनंती करतो की रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट सन्माननीय संतोषजी म्हात्रे यांचं आपण आपल्या शुभाचे स्वागत करावं.
गोलंदाज तयार. पहिला चेंडू ओंकार पाटील एक जबरदस्त फलंदाज. आपण बोलतोय मध्ये घोड या ठिकाणी शिवाजी गोंधळी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने एक टुर्नामेंट आयोजित केली होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये एका गावातले काहीतरी 6 खेळाडू आणि बाकीचे बाहेरचे तुम्ही कुठलेही 5 आणा, पण याच परिसरातले 4-5 खेळाडू घेऊन मुरबी संघ तिथे उतरला आणि पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक मला त्याच टीमने मिळालं होतं दुर्वा 11 मुरबी संघ. पण या सामन्यामध्ये आपण बघतो ओंकार पाटील कसा खेळतोय. ओंकारकडनं अपेक्षा आहेत या सामन्यामध्ये. बंटी ठाकूरकडनंही अपेक्षा आहेत त्या मुरबी संघाला. बंटीनं पहिला चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, थोडीशी घाई केली, पण आहे हा खेळ या सामन्यामध्ये कदाचित मी म्हणेल घातकही ठरू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या केसीसी वाशी संघाला बंटी ठाकूर सारख्या एका आक्रमक फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे या सामन्यामध्ये कुठेतरी समस्या निर्माण करून घेतल्यासारखं होईल ते वाशी संघानं. नक्कीच अभिषेक, जर आपण विचार केला ह्या मुरबी संघाचा तर आघाडीचे फलंदाज आपण नेहमी पाहतो ओंकार पाटील आणि नरेश भोईर, परंतु बंटी ठाकूर याला मात्र बढती दिली. त्याचा फायदा मी म्हणून बंटीला उचलावा लागेल. नक्कीच विश्वास आपल्या म्हणणं अगदी रास्ते कारण या ठिकाणी धाबा तशा बघायला गेल्या तर जास्त आहेत, पण तशा बघायला तर कठीणही नाहीयेत कारण या धाबा होण्यासारख्या हे बॅटिंग पिच आहे. या पिच वरती तुम्हाला धाबा करता येतील, पण विकेट टिकून या सामन्यामध्ये खेळणं फार गरजेचं असेल हे ओळखणं आहे आणि त्याचा खेळ होण्याची गरज आहे ते मुरबी संघाकडून. मी यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये दुसरा झेल येतोय आणि जमिनीवरती आदळतोय. जीवनदान किती मिळणार याचा आता उपयोग करून घेणं गरजेचं आहे मित्र म्हणेल, कारण जमिनीलगतच्या फटके मारून धावा काढण्याची गरज आहे. या दरम्यान नावड्याचे सन्माननीय गिरीश आणि गुरुनाथजी नावडेकर मुरबीचे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपण फक्त 2 जीवनदान मिळाले. धावफलकावरती धावा आहेत, 4 धावा दैव बरोबर आहे ते बंटी ठाकूरचं, पण जास्त फटके हवेमध्ये मारण्यापेक्षा जमिनीलगतचे फटके मारण्याची गरज आहे. 68 धावांचा पाठलाग करताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो ओंकार पाटील. ओंकार पाटील स्ट्रायकर एंडला उभा आहे. हा चेंडू AB टीव्हीवरच्या करणारा फटका. इथे पुन्हा एकदा साथ मिळते भारतीय संघाचा माजी कर्णधार, एक सफल कर्णधार सौरव गांगुलीनं ज्यावेळेस त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या केली 186 धावा, त्यावेळेस 7 जीवनदान मिळाले सौरव गांगुलीला. रोहित शर्मा ज्यावेळेस 200चा पटपटला पार केला त्यावेळेसही त्याला जीवनदान मिळालं होतं. आणि असे सोपे झेल जर का सुटले वाशी संघाकडनं तर मात्र कठीण या सामन्यामध्ये हे त्यांनी ओळखणं गरजेचं आहे. पण मुरबी संघासाठी चांगले संकेत आहेत. मुरबी संघाचं ते बलवत्तर आहे. मुरबी संघाला नशिबाची साथ मिळते, पण या नशिबाच्या साथीबरोबर आपल्यालाही चांगला खेळ करण्याची गरज आहे. असे जमिनीवरचे फटके मारणे गरजेचे आहे, पण हवेतले फटके कदाचित डोकेदुखी करू शकतील. एकूण धावसंख्या होती 6 धावा, अजूनही 62 धावांची गरज आहे. ओंकार पाटील एक ताबडतोब फलंदाज, थोडंसं सरपंच जरी असलं गावाचं तरी नैसर्गिक खेळ करण्याची गरज आहे. पण गोलंदाज चांगलं काम करतायत योगेश भगत, पण बाकीचे क्षेत्ररक्षण मात्र त्याला साथ देत नाही. योगेशचा हा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी, सुंदर चेंडू, कुठल्याही स्पॉटवरून चेंडूला उचलून दिली. अतिशय चांगला चेंडू होता. क्रिकेट मधला एक ब्रह्मास्त्र जर आपण जसं म्हणतो ना यॉर्कर राहायचा चेंडू, त्याहीपेक्षा सरेक चेंडू होता हा. जो कुठल्याही स्पॉटवरून अगदी खांद्याला उंची देऊन चांगला चेंडू कदाचित फलंदाजाला अडचण निर्माण करतो आणि अशा वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू तो विकेट किपरच्या हातामध्ये जातो. हा एक सुंदर चेंडू टाकला तो योगेश भगत या गोलंदाजानं. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे मुरबी संघाला. ओंकार पाटील जमिनीलगतचा फटका, घरंगळ्यात चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून एक धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती. पहिलं षटक संपलं. मुरबी संघाच्या धावफलकावरती धावा त्या बिनबाद 7 धावा. मित्र म्हणजे बिनबाद ही जमेची बाजू आहे. आतापर्यंत एकही विकेट न गमावता भलेही धावा कमी जरी असल्या तरी धावा होण्यासारख्या आहेत. तुमच्याकडे जर का विकेट असेल तर तुम्ही बिनधास्त खेळू शकता. आता येणारे 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी गरज आहे ती 61 धावांची. 7 धावा धावफलकावरती लागतात. यानंतरचा होणारा सामना अजरबी ओळे विरुद्ध जय हनुमान नावडे. दोन्ही टीमला आपण विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी यावं प्लीज. दोन्ही टीम गिरीश कुटारकर नावडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय गिरीशजी खुटाळकर साहेब जे नावड्याचे आमचे
मान्यवर आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. बंटी ठाकूर एक मोठं नाव क्रिकेट मधलं आणि त्याच्या जोडीला ओमकार पाटील एक चांगला फलंदाज गुणवान खेळाडू. या दोन्ही खेळाडूंवरती जबाबदारी आहे मित्रमंडळी या सामन्याची. प्रेमनाथ 11 मोरबी संघाची. अश्विन पाटील आपण बघतो यानंतर अश्विन पाटील यांचा सामना होणार आहे. मी सन्माननीय मेघनाथजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करावा. सन्माननीय मेघनाथजी भोईर साहेब माजी सरपंच आणि एकता सोसायटीचे प्रेसिडेंट आदरणीय मेघनाथजी भोईर. मी ओळे संघाला विनंती करतो की आपण या टॉस करण्यासाठी आणि तशीच विनंती आमची नावडे संघाला सुद्धा असेल की आपण टॉस करण्यासाठी लांबीच यावं. एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या 7. स्ट्रायकर 8 ला उभा आहे. मी संतोष म्हात्रे यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लागलीच यावं. गोलंदाज प्रवीण बघाचा हा चेंडू फेवरेट फटका मारला योग्य. या ठिकाणी ओमकार पाटीलला एक स्टायलिश फटका बघायला मिळाला. फायनल सीमा पार चौका. संतोष म्हात्रे ओळे संघाचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण कृपया टॉस करण्यासाठी यावं. नावडे संघ या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. मी नावडे संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. दोन्ही टीम संतोष म्हात्रे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट पण इथे मात्र चेंडू हवेमध्ये. ओमकार पाटील पुन्हा एकदा जीवनदान मिळते. काय घडतं या सामन्यामध्ये आपण बघतो. ओमकारला जीवनदान देणं म्हणजे वाशी संघाला आपल्या स्वतःच्या पायावरती दगड मारण्यासारखं आहे. गॅरोनं हा झेड सुटलाय गॅरोकडून. भले किती मोठा जरी खेळाडू असला तरी क्रिकेटमध्ये चुका होतात. याचं काही ज्वलंत उदाहरण आपण बघितलं. 2 धावा मिळाल्या आणि ओमकार सारख्या एका तडाखेबाज फलंदाज जीवनदान. एकूण धावा होत आहे धावफलकावरती मोरबी संघाच्या 13 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रवीणचा हा चेंडू सुंदर फटका. यावेळेस मात्र ओमकार पाटीलच्या बॅटमधून निघाला लाजवाब फटका. सुंदर फटका लॉंग ऑफ सीमा पार. माहिती हिट लॉंग ऑफ में षटकार. मास्टर यांनी आमच्या वाटतं विश्राम करतायत आणि या षटकाराच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावरती लागतात. संतोष म्हात्रे या पण आणि मेघनाथजी भोईर शिवा गोंधळी घोट यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पण इथे मात्र सक्ती दवडली नाही. वाशी संघानं सुंदर झेड पकडलाय आणि आमचे सन्माननीय नितीनजी कोपरकर यांच्याकडनं 200 रुपयाला पारितोषिक आहे ते या झेडसाठी. शिवा गोंधळी फ्रॉम घोट यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. संतोष म्हात्रे आले. नावडे संघाच्या संघनायकाला निवेदन देतोय की आपण या प्लीज. राकेशजी कोपरकर यांच्याकडनं 100 रुपये आणि नितीन यांच्याकडनं 200 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. कारण ओमकार सारख्या एक बलाढ्य खेळाडूचा झेड सुटला आहे. ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं होतं 2 वेळा पण त्यानं मात्र या ठिकाणी षटकार मारला खरा पण सातत्यपूर्ण या ठिकाणी त्याला खेळ करता आलाय. ओमकार बाद झालाय. नावडे संघाला आपण विनंती करूया प्रतिस्पर्धी स्टार्ट टू एंड फलंदाज आहेत. अजूनही आपण बघतो चांगले फलंदाज आहेत. त्यानंतर आपण रोशन पाटील बघतो जो मैदानावरती आलाय. नरेश भोईर एक जबरदस्त फलंदाज. पण सगळ्यात कोण असेल मी म्हणेन तर तो मुकेश ठाकूर सगळ्यात घातक फलंदाज आहे. या परिसरामधला असा फलंदाज आहे की तो कधीही काही चमत्कार करू शकतो. मला आजही त्याची खारदळची खेळी आठवते. जिंकण्यासाठी मोरबी संघाला 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. नावडे संघाला आपण विनंती करूया प्लीज. प्रशांत दोन षटकं या ठिकाणी संपलीत येणारे 3 षटकं शिल्लक आणि फलंदाजीसाठी आहे. रोशन पाटील आणि बंटी ठाकूर. रोशन पाटील बंटी ठाकूर. नवीन येणारा गोलंदाज योगेश भगतनं पहिल्या षटकात धावा दिल्या 7 आणि नंतर येणारा गोलंदाज प्रवीण भगत थोडासा महाग ठरला ज्यानं धावा दिल्या 12. पण येणारे 18 चेंडू शिल्लक आणि आता आक्रमण करण्याची गरज आहे मोरबी संघाला. मोठमोठे फटके मारण्याची गरज आहे. 18 चेंडू 49 धावांची गरज. योगेश भगत पुन्हा एकदा तयार. योगेशचा हा चेंडू चांगला फलंदाज. मुकेश ठाकूर एक आक्रमक एक विस्फोटक एक घातक फलंदाज.
मुकेश ठाकूरच्या बॅट मध्ये आता मोठे फटके येण्यासाठी गरज आहे. मुरबी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. आपण बघतोय मुकेश मैदानावरती गेल्या 9 की जोडी आता मैदानावरती आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मुकेश आणि रोशन एक आक्रमक फलंदाज, पण गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत, गोलंदाज तेवढ्याच चांगली कामगिरी करतात, त्यामुळे मोठे फटके मारण्यापासून बांधून ठेवलाय. हा चेंडू चांगला फटका स्टर्लिंगच्या पंचांच्या डोक्यावर रोशन पाटीलच्या बॅट मधला एक जबरदस्त बॅटिंग षटकार. 6 धावा धावफलकावरती लागतात. रोशन पाटीलने ओळखलाय, ओंकार बाद झालाय, बंटी बाद झालाय, सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. पूर्ण दारोमदार जे आता घेऊन उतरलाय रोशन आणि मुकेश. पण रोशनने मारला हा षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा विजयाची दारं खुली करतोय. धावफलकावरती धावा होत आहे त्या 25, अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे, पण चेंडू शिल्लक आहे ते 16 चेंडू आणि 43 धावांची गरज. 25 धावा धावफलकावरती लागतात मुरबी संघाच्या. गोलंदाज तयार योगेश भगत. योगेशचा हा चेंडू सुंदर फटका लागून सीमा रेषेच्या दिशेनं मारलेला फटका. 1 धाव मिळतीये. रोशननं ओळखलाय की आता 31 धाव घेणं गरजेचं आहे, पण या एका धावेच्या बरोबरीनं मुरबी संघ पोहोचलाय 2-26 वरती. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 42 धावांची. 15 चेंडू 42 धावा. मित्र असं म्हणेल की 15 चेंडू 42 धावा असं समीकरण लक्षात ठेवता. 15 चेंडू आणि 7 षटकार हे गणित ठेवणं गरजेचं असेल ते मुरबी संघाला. पण गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत, गोलंदाज तेवढेच सुरेख गोलंदाजी करतायत. मुकेश ठाकूरला चकावलाय. 14 चेंडूचा खेळ संपला. 13 चेंडू आणि 42 धावांची 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 14 चेंडू 42 धावा. या 2 चेंडूवरती मोठे फटके आले पाहिजेत. या चेंडूवरती 10 ते 12 धावा आल्या पाहिजेत, तर सामना सोपा असणार आहे. मुकेश ठाकूरनं ओळखणं गरजेचं आहे. इथे मात्र योगेश भगत कॅरो जबरदस्त गोलंदाजी करतोय, तुफानी मारा करतोय. अगदी त्याचे चेंडू टप्पापर्यंत खाली जातात आणि त्यामुळे फलंदाजाला अडचण निर्माण होतीये. आणि या अडचणीमध्ये पूर्णपणे आता मी म्हणेन या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला आणतोय तो गोलंदाज योगेश भगत. 13 चेंडू शिल्लक आणि 42 धावांची गरज आहे. इथे मात्र चेंडूचा टप्पा बाहेर निघतोय. सुंदर गोलंदाजी केली आहे. या ठिकाणी ओंकार पाटीलच्या एका षटकाराचा अंक दगडला तर फक्त 7 धावा खर्च केल्यात योगेश भगतला. सुंदर अशी गोलंदाजी. पहिली 3 षटकं संपली. 68 धावांचा पाठलाग करता धावफलकावरती धावा आल्या त्या 26 धावा. शेवटचे 2 षटकं शिल्लक म्हणजे 12 चेंडू बाकी आणि गरज आहे ती मुरबी संघाला 42 धावांची. 12 चेंडू 42 धावा समीकरण कसं कठीण नाहीये विश्वास पाटील, पण या सामन्यामध्ये एक विश्वासाने खेळणं गरजेचं आहे, एक आत्मविश्वास राखणं गरजेचं आहे. एकातून मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आल्या तर हा सामना सोपा आहे, पण तशी फटकेबाजी होईल का या सामन्यामध्ये? मुरबीचा जो दरार निर्माण झाला या परिसरामध्ये रायगडमध्ये, तो दरार या सामन्यात सुद्धा कायम राहील का या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती विश्वास पाटील. धन्यवाद अभिषेक. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. ती या प्रेरणात 11 मुरबी संघाला जी काही गोलंदाजी केली ती म्हणजे योगेशनं अर्थातच 2 षटकं फेकली. 2 षटकामध्ये 14 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. ती मी म्हणे योगेश भगतला. चौथा गोलंदाज वापरला आहे तो मात्र नितीन सुतार. नितीन सुतारचा हा उपयोग, परंतु जबरदस्त गोलंदाजी. मी म्हणेन तलागाचे फलंदाज नाहीये ते मात्र हे रोशन पाटील आणि मुकेश ठाकूर हे एक मुरबी संघाचे आधारस्तंभ आहेत. यांच्यामध्ये क्षमता आहे या धावा करण्याची, परंतु गोलंदाज एवढी तीक्ष्ण मारा, एवढा तिखट मारा करतात गोलंदाज वाशी संघाचे की मी म्हणेन बांधून ठेवलंय ते या मुरबी संघाच्या. नक्कीच विश्वास बांधून ठेवले, पण आता चेंडूची पहाडी करून आक्रमण करण्याची गरज आहे. मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात मुरबी संघाचे फलंदाज, ते कुठेही प्रयत्नामध्ये कमी पडत नाहीत, पण गोलंदाज एवढ्या ताकदीचे आहेत की मोठे फटके मारून देण्यापासून पुण्याने पूर्णपणे बांधून ठेवलाय. अजूनही सामना तसा कोणी जिंकला नाही विश्वास या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये आपण त्याचं म्हणत जशी ऑस्ट्रेलियन टीम चिकाटी ठेवते, तो सामना कोणी असा म्हणजे विचारही केला असेल की तो सामना भारतीय संघ तो सामना जिंकेल असं सगळ्यांना वाटलं, पण ऑस्ट्रेलिया टीमने तो सामना ड्रॉ केला. याचं नाव क्रिकेट आहे आणि असा हा सामना शेवटपर्यंत ज्यांची आपण उपमा देत आहे ऑस्ट्रेलिया टीमची एक चिकट खेळी या सामन्यात बघायला मिळणार मी तर म्हणेन. नक्कीच
परंतु मुकेश ठाकूर बॅक टू बॅक 3 चेंडू, हा बॅक टू बॅक म्हणजे चौथा चेंडू निर्धाव खेळलाय तो हा फलंदाज मुकेश ठाकूर, ज्याच्याकडून ही अपेक्षा नाहीये. मुकेश ठाकूर ज्याला मोरबी संघाच्या पाठीचा कणा मानला जातो, तो मुकेश ठाकूर आता मात्र लगातार 4 चेंडू मी म्हणेन डॉट खेळतोय. अभिषेक, हा मुकेश नक्कीच मित्र म्हणेन मुकेश ठाकूरकडनं अपेक्षा आहेत त्या मुरबी संघाला, त्याच्याकडनं मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. पण गोलंदाज चांगली कामगिरी करता आपण नेहमी म्हणतोय मुकेश ठाकूरला जीवनदान. म्हणजे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वाशी संघानं कुठेतरी मोठी चूक केली आहे. 4 धावा मिळतात, शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची 37 धावांची गरज आहे. परंतु जर विचार केला आपण अभिषेक गॅरो सो या संघाचा मेन खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर्स परफॉर्मन्स आहे त्याच्याकडे. तो गॅरो मात्र बॅक टू बॅक 2 झेल सोडतोय. नक्कीच या चेंडूवरती मात्र झेल सोडून चेंडू सरळ गेला तो सीमारेषेबाहेर. प्रतीक पाटील सांगतात की 5 झेल सुटलेत आणि मित्र म्हणतात क्रिकेटमध्ये झेल सुटले, पण तसा खेळही व्हायला पाहिजे होता खऱ्या अर्थानं. एवढे जिवंत खेळ तर त्या धावा होणं गरजेचं होतं. म्हणतो ना अभिषेक की एखाद्या चांगल्या खेळाडूला जर जीवनदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा तर उचलतो, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये या मोरबी संघाच्या फलंदाजांना. पण तो हा चौकार जरी आलाय पण तो उशीर झालाय की या चौकाराला 4 धावाच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 35 वरती अजून देखील येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 33 धावांची. नक्कीच विश्वास पाटील 6 चेंडू आणि 33 धावा, समीकरण तसं अवघड नाहीये. 5 षटकार आणि एखादा चौकार या सामन्यामध्ये सामना आपल्या बाजूला झुकू शकतो मुरबी संघाला. या सामन्यामध्ये तसा दोन्ही संघाच्या बाजूला सामना बॅलन्स आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं असेल पहिल्या 3 षटकामध्ये थोडीशी अवस्था बिघड होती दोन्ही संघाची, पण नंतरच्या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये तो सामना तरी जिंकला आपल्या बाजूला. अजूनही एक शेवटचं षटक आहे आणि वारदोरी टीमनं माझं वाटतं शेवटच्या 6 चेंडूमध्ये 28 धावा केल्या होत्या 2 दिवसापूर्वी चौकच्या मैदानावरती. 2 षटकामध्ये 48 धावा असताना तो सामना वारदोरी संघाने जिंकला. आणि आताची लेटेस्ट न्यूज आहे की पाली आणि वारदोरीमध्ये जो सामना झाला त्यात पाली संघ जिंकला आणि वारदोरी वारदोरी आणि पेंदरचा सामना सुरू आहे. पण या सामन्यामध्ये जर आपण बोललो तर या 6 चेंडूत 33 धावा कठीण नाही आहेत. भरत पटलासारख्या गोलंदाजावरती 6 चेंडूत 37 धावा आल्यात. त्यामुळे हे क्रिकेट आहे जिथे काही घडू शकतं. नक्कीच अभिषेक, ज्या प्रकारे आपण व्यक्तिगत मत केलं, आपलं मत मांडलं की क्रिकेट हा एक असा खेळ आहे की क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये, कठीण जरी असली परंतु अशक्य नाहीये. गोलंदाजाचा वापर केला, गोलंदाज हिरामन भोईरचा वापर केला जातोय. हा चेंडू पहिला चेंडू रोशन पाटीलसाठी, रोशन पाटील मध्ये देखील क्षमता आहे, परंतु मी म्हणत गोलंदाजी अतिशय चांगली होती अभिषेक ह्या KCC वाशी संघाकडून. एक धाव मिळतीये, एकच वेळ धावांना मी म्हणेन कामगिरी बनणार नाहीये ती ह्या कैलासवासी मुरबी, प्रेरणा दिलेलं मुरबी ह्या संघाची. ओंकार पाटील थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय कक्षामध्ये, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा मुकेश ठाकूर, एक मी म्हणेन आलसी क्रिकेट पाहायला मिळते ते मात्र मुकेश ठाकूर करवी. फलंदाज बाद झाला मी म्हणेन. जर अभिषेक विचार केला तर विक्की पाटील, त्याच्यानंतर जर विचार केला नरेश भोईर सारखे फलंदाज मी म्हणेन का फेवरीमध्ये आपण ठेवले, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे चांगला खेळ करण्याची, परंतु अतिशय फॉर्ममध्ये दोन्ही फलंदाज आहेत. आणि त्या फलंदाजांना आपण जर खेळाडू कक्षामध्ये बसून ठेवला तर प्रेक्षकामध्ये कुठे का होईना हा मात्र प्रश्न निर्माण झाला. असेल येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र गरज आहे ती 32 धावांची. याच्या पुढचा होणारा सामना तो मात्र सावळे, माफ करा, कोवळे आणि नावडा या 2 संघांना नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे मान्यवर मेघनाथ शेठ भोईर यांना विनंती असणार आहे की याच्या पुढचा होणारा सामना अजनबी ओळे आणि जय हनुमान नावडे या 2 संघांना म्हणजे ह्या सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये. हा सामना अतिशय मी म्हणजे एकतर्फी पाहायला मिळतोय. जरी हा चेंडू स्क्वेअर गेला तर माझे साथी स्कोरर मला विपुल भोईर सांगतायत की येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 3 आणि गरज आहे
साठी 31 धावांची, परंतु हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे ती मी म्हणजे केसीसी वाशी संघाच्या गोलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळते. हिरामान भोईर ज्यानं ह्या चौथ्या चेंडूवरती सिफायजीत बाद केले, मात्र विकी पाटीलला नौका फलंदाज मैदानावरती आपण जाताना पाहतोय. मनोज करावकर पोलीस संघाने नाणेफेक जिंकली आहे. याच्या पुढचा होणार देखील अतिशय जबरदस्त सामना. एकीकडे परम म्हात्रे तर एकीकडे आपण पाहू शकता प्रशांत खानावकर, तसेच अजय कोळी, चेतन कोळी. अतिशय जबरदस्त सामने आजच्या रजनीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. हा सामना थोडासा बोरिंग झालाय. मी म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहे ते मात्र 2. नितीन कोपरकर यांनी टाकलेला हा पॅक केला हा संघ आहे. नितीन कोपरकर अतिशय खुश मला इथं पाहायला मिळत आहेत, परंतु नितीन कोपरकर 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. ते गोलंदाज हिरमान भोईरनं शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा. शेवटच्या चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती मात्र 31 धावा. मी म्हणजे जवळजवळ 100% हा सामना केसीसी वाशी संघाने जिंकलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. आणि जसं मी म्हटलं ना मच्छिंद्र पाटील की केसीसी वाशी संघाने हा सामना जिंकलाय. नितीन कोपरकर यांच्या चेहऱ्यात एक जबरदस्त स्मित हास्य पाहायला मिळालं. का मिळू नये? ज्या केसीसी संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेता संघ जो ठरला होता त्यानं मोरबी सारख्या बलाढ्य संघाला मी म्हणेन पराभूत केलं. नक्कीच देवाली येथे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरला होता. अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन मच्छिंद्र या संघाकडे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्याचं नुकसान मी म्हणेन झालं नाहीये ते केसीसी वाशी संघाला. हा चेंडू अतिशय देखणा फटका, परंतु मी म्हणेन उशीर झालाय. शेवटचा चेंडूवरती षटकार मारलाय दैवत म्हात्रेनं, सामना जिंकलाय तो मात्र केसीसी वाशी संघानं. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराजित झालेल्या संघाचा हार्दिक आभार. या सामन्यातील सामनावीर योगेश भगत अर्थातच गॅरो, ज्यानं 17 चेंडूमध्ये 38 धावांची बरदार खेळी गेली, त्याला आपण विनंती करूया की त्यांनी तातडीनं व्यासपीठावरती यायचंय. नितीन कोपरकर यांच्याकडून 500 रुपयाचं त्याला पारितोषिक देखील देण्यात येईल. तसेच निलेश याच्यासाठी 400 रुपयाचं पारितोषिक येत आहे. नितीन कोपरकर यांच्याकडून आपल्याला देण्यात येणार आहेत. दिलीप कोपरकर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे योगेश भगत यांना सामनावीरचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. 17 चेंडूमध्ये 38 धावांची जबरदस्त बरदार केली गेली. याच्या पुढचा होणारा सामना जय हनुमान नावडे आणि अजनबी ओळे या 2 संघांच्या मध्ये होणारी ही लढत याचं धावतावरून एकत्र घेऊन चालतोय आमचे संदीप पाटील मोरबी आणि मच्छिंद्र पाटील रोहित यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, आमचे उत्कृष्ट स्कोरर खेडूपाड्याचे नितेश भोईर इथे आले. तर नितेश भोईर यावरती मंचावरती आपण